हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चैत्र पौर्णिमेनिमित्त माझी अशी एकदम साधी सिंपल पूजा होत असते. तर कुठलीही म्हणजे पूजा म्हणा किंवा कुठला सणवार घरामध्ये असेल तर मी सुरुवात हळदी लेपनापासूनच करते, तुळशीच्या पूजन वगैरे करून. तर चैत्र पौर्णिमा ना सेम आपलं नवरात्रामध्ये कसे असतात ना, तर तसेच हे 9 दिवस असतात बरं का. 9 दिवस कोणी उपास करतं, 10व्या दिवशी उपास सोडून परड्या वगैरे भरून म्हणजे पुरणाचं नैवेद्य, नॉनव्हेज वगैरे जे काही असतं ना ते परडीला वगैरे ते सगळं करतात बरं का. आणि सेम छोटी नवरात्र ह्याला म्हणतात. जसं की मोठं नवरात्र जे असते ना, तर सेम तसंच सगळेजण घरामधली स्वच्छता वगैरे किंवा मोठं धुणं, कपडे वगैरे कोण कोण अख्खं घरसुद्धा धुवायला काढतं बरं का. पण मी तेवढं काही केलं नाही. फक्त म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त पण मी साफसफाई केलेली होती. मोठं कपडे वगैरे म्हणजे आपली जे अंथरुणं वगैरे असतात ना, तर ते सगळं. आणि जे काय होतं घरातलं किचन म्हणा हे ते थोडीफार मी साफसफाई केलेलीच होती, कारण नवीन वर्ष आपलं चालू होणार होतं तर त्याच्यामुळे. आणि दरवर्षी मी ते करतेच. आणि आता हे पहा, एकदम साधी आणि सिंपल मी पूजा केलेली होती त्या दिवशी. मंगल कलश पण मी स्थापन केलेलं होतं. म्हणजे अगोदरच मी ते ठेवलेलं होतं, परंतु त्याला पण छान अशी पूजा वगैरे केली. आणि हा जो आहे ना, हा तिळाचा दिवा आहे. तिळाचं तेल मी त्यात ओतलं होतं, कारण की खास दिवशी ना म्हणजे तिळाचं तेल जेवढं घरामध्ये जेवढं प्रज्वलित होईल ना तितकंच खूप चांगलं असतं बरं का. तर मी मळवट पण भरलेला होता देवीचा. ह्या मूर्तीविषयी मी माहिती सांगितली तुम्हाला माझ्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये. फार जुनी ती मूर्ती आहे आणि तशी मूर्ती कुठंच भेटत नाही आहे आता सध्या. चौकशी केली बरं का मी, कारण की मला ते घालून छोटी मूर्ती घ्यायची होती. कारण की जेवढ्या मोठ्या मूर्त्या असतात ना तेवढं त्यांचे म्हणजे पूजा वगैरे, मंत्रोपचार वगैरे, त्यांचं जप तप जास्ती करायचं असतं. परंतु मी पण करते, फक्त एवढंच की त्यांना कपडे वगैरे नसते का, असं म्हणजे रोजचा नैवेद्य असतो, त्यांची रोज आरती वगैरे करायची असते म्हणे तेवढ्या मोठ्या मूर्त्या असेल तर. परंतु मी खूपदा असं ते मूर्ती चेंज करण्याचा प्रयत्न केला बरं का, परंतु ती मूर्ती काही चेंज झाली नाही माझ्याकडून. शेवटी मी छोटी पण मूर्ती आणली होती मी अंबाबाईची, तुळजाभवानीची. परंतु काय माझ्या मनात आलं कोणास ठाऊक, मी ती मूर्ती परत वापस केली रिटर्न आणि हेच ठेवायचं म्हटलं, कारण की अशा जुन्या मूर्त्यांना कधी कुठं पाहायला मिळत नाहीत, काय नाही ना. तर आणि ही मूर्ती खूप फार जुनी आहे, माझ्या सासूच्या काळातली आहे. म्हणजे विचार करा, त्यावेळेस पंचधातूंनी हे बनवलेली असणार आहे. काय म्हणजे एकदम जडच्या जड तर लागते बरं का ही मूर्ती. मी खूपदा विचार केला, परंतु नाही, मी आता ते चेंज नाही करणार. आणि काय फक्त रोज आपण खडे साखरचं नैवेद्य, रोजची आरती जरी केली ना तरी बास असते बरं का. तरी पहा, बरं झालं तुम्ही आलात लवकर खुशीला सोडून. त्याचं पण जड मला आता नकोच वाटायला उचलायला ते. हां, मला म्हटले खुशी येईपर्यंत कॅरम काढून ठेव, आता सुट्ट्या लागते तर आपण कॅरम खेळायचं ना. आता माझं थोडंसं सगळं इथलं आवरून वगैरे झालेलं आहे. आता मला थोडी माती आणायची आहे झाडांना माती खूप कमी पडायला आणि 1-2 झाडं पण लावायची आहेत. म्हटलं आता माती आणायला चाललो तर आम्ही अपसिंगा रोडला. चला, इकडे एक रोड जातो. इकडे कुठला रोड जातो? सोलापूर रोड आहे तो. इकडे जातो तो. स्कूटी घेऊ का मी? मग कधी? मी पण शिकले बरं का स्कूटी, पण कधी मध्ये खुशी असते तर त्याच्यामुळे आम्ही काही घेत नाही, मला घेऊ देत नाही तिथे. पण जेव्हा दोघं असतात ना तेव्हा हमखास मी घेत असते. पण आज जरा बाईकायचा इकडे उशीर खायला म्हणून. मार्च एंडिंग तर झालंय काल. मग काय असते ते हे घे ना, कात्री वगैरे आणते ते त्यातच एक. तर
पहा थोडंसं आम्हाला यायला उशीर झालाय, पण वातावरण खूप मस्त असतं इकडलं. सूर्य होतोय. कुठं? चप्पल आहे, बघितलंय. वाऱ्याने माझा आवाज येतोय का नाही माहित नाही आता. इथूनच घेतली होती ना मागच्या वेळेस पण. लाल आहे पण गरम होत असते मग लाल माती. येऊ का मी मदत करू लागायला? काय कर भरायला काही तर सुपली वगैरे आणायला पाहिजे होती बघा. ते तसं पोत धरा असं आडवं त्याच्या खाली, हा, आणि डायरेक्ट त्याच्यातच सोडा ते माती. एकदम मोकळी माती यायची असं, म्हणजे गड्डे गड्डे नाहीत ना, काही नाही. मागच्या वेळेस तिथली पुढची घेतली होती बरं का, काळी माती होती पण ती. काळी पण बघाव का, लाल काळी मिक्स. ते पण लाल म्हणलं का लवकर माती गरम होत असते. तर हे जे आहे ना, हे फॉरेस्ट आहे बरं का. म्हणजे खूप लांब सर ह्याची लांबी आणि रुंदी इतकी मोठी आहे म्हणा. म्हणजे ह्याच्या पलीकडल्या बाजूने पण हे फार मोठं आहे. इथे मध्ये मध्ये बिबट्या पण म्हणजे आढळला होता. आम्ही काही इथं मध्ये पाहायला नाही गेलं, परंतु आपसिंगारला जेव्हा आपण जाऊत ना, त्या आपल्या उजव्या हाताला ते लागतं. हे फॉरेस्ट जंगल आहे. थांब ना, इथंच बघते. मी इथं बघते मम्मा. अरे बाबू थांब ना, असेल तर मला सांग, मी काढते. खुशू याच्यातून लहानपणी आपण काहीतरी काढायचं ना. काय म्हणत होत त्याला? मुंगळी काय तरच काय होगी, काय तर निघायचं ना असं छोटस, ते कासवासारखं दिसायचं. काय म्हणायचं त्याला, सांगा ना नीट. पण हे पावसाळ्यात असते ना, दिसना पण झालंय आता. काय म्हणजे दिसायला? हे बघ, हे बघ, इथं पण आहे बघ. खूप खोल असतात बाबा हे. कसं बाबा मला काढून द्या ना. हो दीदी, हो मम्मा. काय तुला माहित ना काही? नाही हो, काय तर काढायचं ना त्याला. काय म्हणायचं आपण? कसं नसतं काढायचं बाळा, इकडे दे, बघ दे मला. बाबा माझं काढा ना आधी तुम्ही, मला करताय. काहीच दिसत नाही याच्यात मध्ये. त्याला खाली पण त्यानं भुयार करत असेल ना मोठी. तर चला आता भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. छान छान कमेंट पण सांगा, कमेंट करा.